आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। जिला कलेक्टर दिलीप स्वामी ने खुद के ऑफिस में सफाई मुहिम पर किया अमल दरामद। संत गाडगे बाबा को अनोखे तरीके से पेश किया गया खिराज अकीदत। करुणा धनंजय मुंडे का सौराष्ट्र शक्ति पार्टी की जानिब से बीड़ में लोकसभा की नशिस्त पर इंतखाब में हिस्सा लेने का ऐलान। अब खबरें तफसील से। हज 2024 की तरबियती कैंप की पहली नशिस्त नौ तामीर शुदा हज हाउस में इतवार को मुनक्किद की गई है। इसकी इत्तला खिदमत हुज्जाज कमेटी के सदर मौलाना मोहम्मद नसीमुद्दीन मिफ्ताही ने एडियन से बातचीत करते हुए दी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन किराम, एडियन न्यूज़ चैनल के मारिफत में मौलाना मोहम्मद नसीमुद्दीन मिफ्ताही सदर खिदमत हुज्जाज कमेटी औरंगाबाद आपसे मुखातब हूँ। अल्हम्दुलिल्लाह हज 2024 के आज़िमीन हज बैतुल्लाह व ज़ायरीन मदीना के लिए एक तरबियती नशिस्त जिसमें 2500 आज़िमीन हज इंशाअल्लाह शिरकत करेंगे, उनका पहला इमसाल का तरबियती हज कैंप और हज की नशिस्त का आगाज़ नए हज हाउस में महाराष्ट्र स्टेट हज कमेटी के ज़ेर निगरानी मुनक़िद हो रहा है और जिसमें अक़लियती उमूर के वज़ीर आली जनाब अब्दुल सत्तार साहब इस हज ट्रेनिंग कैंप का इफ्तिताह फरमाएंगे और हमारे खिदमत हुज्जाज कमेटी के जो अरकान जो तजुर्बेकार है वो तमाम आज़िमीन हज को तरबियत देंगे। बॉम्बे से महाराष्ट्र स्टेट हज कमेटी के भी ज़िम्मेदार और यहाँ के भी ज़िम्मेदार उसमें शिरकत करेंगे। अल्लाह से दुआ है कि अल्लाह ताला इस हज तरबियती कैंप को जो है तो आसानी और आफ़ियत के साथ मुकम्मल फरमाए और तमाम मुसलमानों को हज बैतुल्लाह की हाज़िरी नसीब फरमाए। आमीन व आखिर दावानिल हम्दुलिल्लाह। 15 शाबान यानी इतवार और पीर की दरमियानी शब में शब बारात मनाई जाएगी। इस रात इबादतें और दुआएं करने की अपील मौलाना मोहम्मद नसीमुद्दीन मिफ्ताही ने की है। नौजवानों और बच्चों को सड़कों पर घूमने फिरने से परहेज करने की अपील भी उन्होंने की। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन किराम, मैं ख़ादिम आपका मौलाना मोहम्मद नसीमुद्दीन मिफ्ताही आपसे मुखातिब है कि अल्हम्दुलिल्लाह परसों इतवार के दिन 25 फरवरी को इतवार और पीर की दरमियानी शब में शब बारात है। अहादीस शरीफा में उसकी फजीलत और अहमियत बताई गई है और उसमें जागने का नहीं बल्कि इबादत का हुक्म दिया। हुजूर अकरम सरवर आलम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आपने फरमाया, जब शाबान की 15वीं शब आए तो क़ूमू लैलहा व सूमू नहारहा, कि उसके रात में इबादत करो और दिन में जो है रोज़ा रखो। और अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उस दिन कब्रस्तान भी तशरीफ़ ले गए और जन्नतुल बकी के मज़मूमीन के लिए दुआए मग़फ़िरत की। तो ये कब्रस्तान को ज़रूरी नहीं समझना जाना, लेकिन जाना मुस्तहब है।
اور عبادت کرنا بھی مستحب ہے۔ اور اس رات میں جاگنے کا مطلب یہ نہیں ہے کہ سڑکوں پر چوراہوں پر ہمارے نوجوان جو ہے گھومتے رہیں اور جو ہے تو دوسرے کاموں میں عبادت کے علاوہ مشغول رہے، یہ مناسب نہیں ہے۔ یہ نیکی برباد اور گناہ لازم والی بات ہے۔ عبادت کو سکون کے ساتھ مسجدوں میں، گھروں میں، بغیر شور شرابے کے کرنا چاہیے۔ اس رات میں برادران وطن کو یا کسی مسلمان کو تکلیف دینا کبھی بھی جائز نہیں ہے، اور جب عبادت کا موقع ہو تو ہم اچھے اخلاق اور اچھے کردار کا مظاہرہ کرنے کا وقت ہوتا ہے۔ ہماری تمام عبادتوں میں خوبی یہ ہے کہ اس میں سکون، خاموشی اور وقار ہوتا ہے، اور دوسروں کی عبادتوں میں شور شرابہ اور گانا بجانا ہوتا ہے۔ قرآن میں کہا وما کان صلاتهم عند البیت الا مکاء وتصدیہ۔ میری نوجوانوں سے درخواست ہے اور کہ وہ جو شور شغاف نہ کرے، مسجد میں عبادت کرے اور عشاء اور فجر کی نماز کا اہتمام کرے، روزے کا اہتمام کرے اور صلاۃ التسبیح پڑھے، قرآن کریم کی تلاوت کرے، اور سب سے بڑی بات اس ملک کی حفاظت کے لیے اور تمام عالم اور انسانیت کی حفاظت اور جان و مال، عزت و آبرو کی حفاظت کے لیے گڑ گڑا کر دعا فرمائیں، اور اللہ اس ملک میں امن و امان دے، پورے عالم میں امن و امان دے، اور ہم سب کو خیر و عافیت سے نوازے۔ آمین وآخر دعوان الحمدللہ رب العالمین۔ شہر کے جلگاؤں روڈ پر مراٹھا احتجاجیوں نے آج راستہ روکو احتجاج کیا۔ اس موقع پر احتجاجیوں نے شدید نعرے بازی کرتے ہوئے ریزرویشن کے ضمن میں غصے کا اظہار کیا۔ مراٹھا جنگجو منوج جرانگے پاٹیل نے 24 فروری کو تمام ریاست میں راستہ روکو احتجاج کا اعلان کیا۔ اس کے بعد شہر کے جلگاؤں کے اہم راستے پر احتجاجیوں نے راستہ روکو احتجاج کیا۔ اس کی وجہ سے تقریباً 1 گھنٹہ اہم راستے کی آمد و رفت مفلوج ہو کر رہ گئی تھی۔ اس موقع پر تقریباً 1.5 کلومیٹر تک ٹریفک جام ہو گیا تھا، تاہم ایمبولنس کو مراٹھا احتجاجیوں نے راستہ دیا۔ اس احتجاج میں پہلی مرتبہ مسلم شہری بھی شامل ہوئے تھے۔ اہلیہ بائی ہولکر کے خد عدم مجسمے کی رسم نقاب کشائی گنگاپور میں ریاست کے نائب وزیر اعلیٰ اجیت پوار کے ہاتھوں عمل میں آئی۔ اہلیہ بائی ہولکر نے عوام خوشحال، مطمئن اور محفوظ رہیں، اسی طرح عام لوگوں کو انصاف حاصل ہو، اس لیے تمام ریاست میں کام کیا۔ اہلیہ بائی کے تمام ریاست کے کام ہمیں مشعل راہ ثابت ہوتے ہیں۔ ان خیالات کا اظہار نائب وزیر اعلیٰ اجیت پوار نے کیا۔ گنگاپور میں جام گاؤں ٹی پوائنٹ پر اہلیہ بائی ہولکر کے خد عدم مجسمے کی نقاب کشائی تقریب اجیت پوار کے ہاتھوں عمل میں آئی۔ اس موقع پر وہ مخاطب تھے۔ اس موقع پر رکن اسمبلی ستیش چوہان، سابق رکن اسمبلی کیلاش پاٹیل کے علاوہ انتظامیہ کے افسران، ملازمین اور شہری کثیر تعداد میں موجود تھے۔ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या या प्रतिमेचं अनावरण झालेलं आहे। अतिशय सुंदर असा हा पुतळा बनवलेला आहे आणि याचं उद्घाटन पण खूप मोठ्या थाटामाटात झालं। या गंगापूर तालुक्यातील, वैजापूर तालुक्यातील, खुलताबाद तालुक्यातील सर्व लोकांनी आमच्या आव्हानाला वो देऊन सर्वजण मोठ्या संख्येने आलात, अतिशय शिस्तीत आलात, अतिशय चांगलं आलात। म्हणून या सर्व लोकांचं आमच्या यशवंतराव होळकर, राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठानतर्फे मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो। आमचे अध्यक्ष माननीय तोगे नाना, आम्ही सर्व सदस्य लोक आपण ज्या परिस्थितीत या ठिकाणी आलात चुकून, आणि या बंदोबस्तामुळं, पोलिसाच्या बंदोबस्तामुळं, राज्याचे उपमुख्यमंत्री असल्यामुळं त्यांचा जो प्रोटोकॉल आहे त्यामुळं अनेक लोकांच्या सोयी आम्हाला करता आल्या नाही। बऱ्याच लोकांना आम्हाला स्टेजवर घ्यायचे होते, बऱ्याच लोकांना आम्हाला भाषणाच्या परमिशन द्यायचे होत्या, परंतु राज्यातली काही परिस्थिती पाहता PI DYSP यांनी आमची मीटिंग घेऊन सकाळी सांगितलं की आम्हाला अतिशय प्रोटोकॉल हा पाळायचा आहे, आम्हाला या ठिकाणी संरक्षण अतिशय मोठ्या प्रमाणात द्यायचं आहे। ला आम्ही स्टेजवर घेऊ शकलो नाही, काही लोकांना आम्ही भाषणाचा चान्स देऊ शकलो नाही। त्यामुळं मी आणि तोगे नाना आम्ही दोघंही आपली खरोखर दिलगिरी व्यक्त करतो। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं
देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय, तर जरा थांबा। आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या। नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता, प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रहे तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। जिला कलेक्टर दिलीप स्वामी की जानिब से जिला कलेक्टर ऑफिस में सफाई मुहिम पर अमल दरामद करते हुए संत गाडगे बाबा की जयंती मनाई गई। कलेक्टर ऑफिस में सनीचर को सफाई मुहिम पर अमल दरामद किया गया। जिला कलेक्टर दिलीप स्वामी ने बजाते खुद ऑफिस की सफाई मुहिम में हिस्सा लेकर मुहिम का आगाज किया। जिला कलेक्टर ऑफिस के हर शोबे में अमली तौर पर इस अभियान पर अमल दरामद किया जा रहा है। इस मौके पर जिला कलेक्टर दिलीप स्वामी ने कहा कि हमारे ऑफिस में लोग मुख्तलिफ मकामात से आते हैं, उन्हें सफाई नज़र आना चाहिए। संत गाडगे बाबा ने दिए गए दर्स पर हमें पहले अमल करना चाहिए। ये बात उन्होंने एडीएन से बातचीत करते हुए कही। नाही, पदभार स्वीकारल्यानंतर पूर्ण कार्यालयाचा जेव्हा मी फेरफटका घेतला तेव्हा बऱ्याच ठिकाणी मला अस्वच्छता आढळून आली। सर्वसामान्य नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कामाला येतात,
त्यांनाही प्रसन्न वाटलं पाहिजे, त्यांचेही कामं जलद गतीने झाली पाहिजेत. त्यासाठी कर्मचारी हा अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये असला पाहिजेत. अनवॉन्टेड रेकॉर्ड, जुन्या फायली, गठ्ठे सर्व टेबलवर नसले पाहिजेत. म्हणजे या स्वच्छता मोहिमेमागचा मूळ उद्देश असा आहे की प्रशासन गतिमान कसं करता येईल, येणाऱ्या नागरिकाला चांगल्या सुविधा कशा मिळतील, या दृष्टिकोनातून इथले जे काही स्वच्छतागृह आहेत ते साफसूफ करून सर्व चालू करायच्या सूचना दिल्या. ते काम सुरू आहे. त्याचबरोबर प्रत्येक कक्षामधल्या जुन्या फाईल्स ज्या आहेत त्या ड वर्गमध्ये जमा झालेल्या आहेत त्या काढून नष्ट करणे, ज्या जतन करायच्या त्या अभिलेखगृहामध्ये पाठवणे आणि एखाद्या कक्षामध्ये एखादा नागरिक किंवा एखादे लोकप्रतिनिधी आले स्थानिक ग्रामीण भागातले तर त्यांचं काम पटकन त्यांना करायला सोपं जावं. फाईली हाताळताना जास्त वेळ लागू नये किंवा फाईल शोधताना जास्त वेळ लागू नये, यासाठी आम्ही सूचना दिल्या होत्या आणि आज सुट्टीचं सर्व स्टाफ आमचा हजर झालेला आहे. मी माझ्या चेंबरपासून स्वच्छता मोहिमेला सुरू केली आहे. आमचे जे PA कक्ष आहे तिथून आम्ही सकाळी सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर सर्व कक्षामध्ये साफसफाई चालू आहे आणि ही एक निरंतर प्रक्रिया असली पाहिजेत. हे काही आजचा दिवस केला आणि संपला अशातला भाग नाही आहे आणि आम्ही आमच्या ऑफिसमध्ये केल्यानंतर आम्ही दुसऱ्याला सांगू तुमचं पण ऑफिस स्वच्छ ठेवा आणि स्वच्छता हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. संपूर्ण जिल्हाभरामध्ये स्वच्छता मोहीम चालू आहे. नुकतीच गाडगेबाबाची जयंती आपण साजरी केली आहे आणि त्याचा आम्हाला आपला दिसला पाहिजे आणि हा संदेश इतर कार्यालयाला देण्याकरता हा सुरू केलेला आहे. नए अफराद सियासत में आए और इनकलाब पैदा करें, ऐसी अपील करुणा धनंजय मुंडे ने सहाफियों से बातचीत करते हुए की. वो शहर में आई हुई थी. इस मौके पर उन्होंने नई पार्टी कायम करने का भी ऐलान किया. स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघताना जे महाराष्ट्रामध्ये आज खालची पातळीवर जाऊन राजकारण चालू आहे, सगळे पक्ष एकत्र आलेले आहे आणि सगळे जितके भ्रष्टाचारी लोक आहे ते पण सगळे एकत्र आलेले आहे आणि अपोजिशनमध्ये जनता आहे. हे बघून मी नवीन पक्ष काढलेला आहे आणि ये पक्षामध्ये माझी एकच आहे की नवीन लोक राजकारणामध्ये या आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी राजकीय क्रांती घडवा, ज्याच्यामुळे लोकांना न्याय भेटेल, गोरगरीब जनताला, शेतकरी लोकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना सगळ्यांना न्याय भेटेल, व्यापारी वर्गांना सगळ्यांना आज न्याय भेटेल. त्याच्यासाठी आज माझी धडपड चालू आहे आणि 2024ची सगळी निवडणूक जे आहे ते आपण 288 सीटे आणि सगळी स्थानिक जे निवडणूक आहे हे पूर्ण आपण लढवणार आहे. आणि मी एक और आवाहन करते, BJPचे जितके आमदार आहे जे लोक नाराज आहे की त्यांना आजपर्यंत 30-30 वर्ष झाले आमदार झाल्यानंतर आणि त्या लोकांना मंत्रिपद भेटलेला नाही आहे, पण इकडचे तिकडचे लोकांना घेऊन BJPमध्ये मोठे मोठे पदावर टाकतात. तो असे लोकांशी पण मी हात जोडून विनंती करते, आता ED-CDचं राजकारण चालू आहे ते तुम्ही सोडा. पूर्ण पैसा कोई छातीवर घेऊन जाणार नाही आहे. तुम्ही सगळे ये जनताची सेवामध्ये लावा. कोणी ED लावणार नाही, कोणी CD लावणार नाही. तुम्ही स्वराज्य शक्ती सेनामध्ये या आणि ये महाराष्ट्राची जनतासाठी काहीतरी नवीन तुम्ही आता करा. म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद प्राइमरी हेल्थ सेंटर, जूना बाजार और इस्लामिक रिसर्च सेंटर एजुकेशन एंड वेलफेयर ट्रस्ट के इश्तिराक से मस्जिद इखलास रोहिला गली में मुफ्त आयुष्मान भारत कार्ड कैंप का एहतमाम हाल ही में किया गया था. इसमें शहरियों ने इस्तेफादा किया. म्युनिसिपल कॉर्पोरेशन के प्राइमरी हेल्थ सेंटर जूना बाजार और इस्लामिक रिसर्च सेंटर एजुकेशन एंड वेलफेयर ट्रस्ट के इश्तिराक से आयुष्मान भारत कार्ड स्कीम का फ़ायदा दिलवाने के लिए मुफ्त कैंप का एहतमाम किया गया था. ये कैंप रोहिला गली में मस्जिद इखलास में मुनक़िद किया गया था. कैंप में शहर और अतराफ़ के शहरियों ने बड़े पैमाने पर इस्तेफादा किया और मुफ्त आयुष्मान कार्ड तैयार करवाए. इस दिन में IRC के एडवोकेट मोहम्मद फैज़ ने ADN से बातचीत करते हुए मज़ीद मालूमात दी. आज मस्जिद इखलास के अंदर एक आयुष्मान जो भारत कार्ड है, जो मेडिकल गवर्नमेंट की तरफ से स्कीम है, तो 5 लाख तक का सालाना मेडिकल जो है अगर किसी को कुछ प्रॉब्लम होता है तो बेनिफिट्स मिलता है. उसका कैंप इस मस्जिद में रखा गया इस्लामिक रिसर्च सेंटर एजुकेशन वेलफेयर ट्रस्ट की जानिब से. अल्हम्दुलिल्लाह ये कैंप जो है दोपहर 2 बजे से शुरू हुआ है और शाम 6 बजे तक जो है चलने वाला है.
और मर्द और ख़वातीन, लेडीज़ एंड जेंट्स दोनों के लिए। तो मैं अपील करूँगा लोगों से कि जिन लोगों के कार्ड नहीं है वो यहाँ आकर बनाए, या फिर जहाँ भी हो सकता है ऑनलाइन इसको आसानी से बनाया जा सकता है, ज़रूर करें। ये कैंप के अंदर अल्हम्दुलिल्लाह काफ़ी तादाद में लोग आ रहे हैं और अभी तो कैंप शुरू ही हुआ है। इंशाअल्लाह अज़ीज़ शाम तक और भी लोग आएंगे। आपसे गुजारिश है कि इससे जो है फ़ायदा उठाएं। कास्मो फाउंडेशन और जालंधर मोटर्स ISIE इंडिया के इश्तिराक से CIMSS कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पर ऑटो इलेक्ट्रिक एंड EV ऑटोमोबाइल टेक्नीशियन के कोर्स का इफ्तिताह जोश खरोश से अमल में आया। कास्मो फाउंडेशन और जालंधर मोटर्स और ISIE इंडिया के इश्तिराक से CSMSS कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पर ऑटो इलेक्ट्रिकल और EV ऑटोमोबाइल टेक्नीशियन कोर्स का इफ्तिताह अमल में आया। 15 फरवरी 2024 से ये कोर्स इसमें शुरू हो चुका है। इसमें दीही और शहरी तलबा को मुस्तहकम करके इन्हें रोज़गार फराहम किया जाएगा। इस कोर्स का इफ्तिताह 23 फरवरी को किया गया। इस मौके पर इंजीनियरिंग कॉलेज के प्रिंसिपल डॉक्टर उल्हास शिंदे और कास्मो फिल्म के फाइनेंस और अकाउंट हेड आर गुप्ता, कास्मो फाउंडेशन के CSR कोऑर्डिनेटर रजित बाड़े वगैरह मौजूद थे। खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र। जिला कलेक्टर दिलीप स्वामी ने खुद के ऑफिस में सफाई मुहिम पर किया अमल दरामद। संत गाडगे बाबा को अनोखे तरीके से पेश किया गया खिराज अकीदत। करुणा धनंजय मुंडे का सौरा शक्ति पार्टी की जानिब से बीड़ में लोकसभा की नशिस्त पर इंतखाब में हिस्सा लेने का ऐलान। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।